नागपुरात जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ उभारणार असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्यांनी तशी घोषणा केली आहे। 684 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक स्पोर्ट्स हब साकारलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर विदर्भातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडावे यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर आहेत। तब्बल 6 महिन्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे इथं जिल्हा नियोजन विभागाची बैठक घेणार आहेत। तर याआधी लोकसभा निवडणुकीच्या आधी चंद्रकांत पाटील अमरावतीमध्ये दिसले होते आणि 6 महिन्यानंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी बैठक घेणार आहेत। 6 महिन्यानंतर बैठक होणार असल्यानं आता बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। निधी वाटप आणि खर्चावरून पालकमंत्र्यांना विरोधक धारेवर धरण्याची शक्यता आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक असल्यानं पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। अमरावतीमध्ये आज चंद्रकांत पाटील येत आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील जे अमरावतीचे पालकमंत्री सुद्धा आहेत, मात्र 6 महिन्यानंतर ते इथं जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत, जिल्हा नियोजन विभागाची बैठक घेणार आहेत। त्यामुळे 6 महिन्यानंतर ही बैठक होत असल्यानं विरोधक मात्र आक्रमक होण्याची शक्यता आहे। जोरदार खडाजंगी या ठिकाणी होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।